बरं, मला जेवढं हवं होतं तेवढं मिळालंय. बस 4-5 क्वेश्चन्समध्येच तुम्हाला माझ्याबद्दल कळालं? म्हणजे बेसिक गोष्टी तरी कळाल्यात. काय कळालं तुम्हाला माझ्याबद्दल? भरपूर काही. आयुष्यात तुम्ही बऱ्याच गोष्टी अनुभवल्या असतील, पण तुमच्यासोबत ना ट्रॅजिकली गोष्टी जरा जास्तच घडल्या आहेत. म्हणजे घरच्यांबद्दल बोलताना आपण जरा जास्तच सांगतो, पण त्यांच्याबद्दलही तुम्ही जास्त काही सांगितलं नाही. तुमच्या डोक्यात सतत काही ना काही सुरू असतं. आता मगासपासून बघतीये मी तुम्हाला, तुम्ही तुमचा पाय सतत हलवत आहात. त्यावरूनच ओळखलं. आणि कॉफी ठेवली आहे इथे. त्या कॉफीचा एक घोटसुद्धा तुम्ही घेतलेला नाही. स्वतःपासूनच पळत असता तुम्ही. आय डोंट नो की तुम्ही ह्या गोष्टी ॲक्सेप्ट करत असाल किंवा नसाल, पण ह्या गोष्टी जेवढ्या ॲक्सेप्ट करून तुम्ही पुढे जाल ना, तेवढं तुमच्यासाठी बरं होईल. आय एम सॉरी जर मी काही जास्त बोलली असेल तर. पण एक गोष्ट बोलू, एकच उपाय आहे जर लाईफ बेटर करायची असेल तर. काय? तुम्ही बोलत जा कुणाशी तरी. मित्र आहेत तुम्हाला? नाही. आवडता रंग? ग्रे. वाटलंच ते. द कलर ऑफ सॉरो. एक गोष्ट बोलू योगेश, तुम्ही खरंच कुणाशी तरी बोलत जा. तुम्हाला कसं वाटतंय, बरं वाईट, तुम्हाला काय करायचंय, ह्या गोष्टी कोणाला तरी सांगत जा. त्याने काय होणार? योगेश, लहानपणी आपल्याला कधी काही दुखलं, काही त्रास झाला तर आपण सगळ्यात आधी आईला जाऊन सांगायचो ना. तेव्हा काय आपलं दुखणं लगेच बरं व्हायचं नाही ना. पण आई नेहमी म्हणायची, होईल रे त्रास कमी, जाईल दुखणं. तेव्हा जरा धीर मिळायचा की नाही. तसंच आहे आपलं. आता हा धीर द्यायला आपल्या आयुष्यात कोणीच नसतं. म्हणून कुणीतरी हवं ज्याला आपण सांगू शकू, जो आपल्याला काहीतरी ऐकवणार असेल असं. आणि हे सगळं सांगून मला बरं वाटेल? आता मला सांगा ना, एखाद्या फुग्यामध्ये आपण हळूहळू हवा भरतच गेलो तर तो कधी ना कधी फुटणारच. तसंच आपलं. आता तुम्ही गोष्टी साठवतच गेलात मनात तर एक दिवस तुम्हाला सायकेट्रिस्टची गरज पडेल. आणि बरं व्हायचं असेल ना तर अशी वेळच येऊ देऊ नका. म्हणजे इथे बसलेल्या प्रत्येकाचा फुगा हळूहळू भरतोय आणि तो एक ना एक दिवस फुटणारच.